मूर्तिजापूर भूमी अभिलेख उप अधीक्षकांचा भोंगळ कारभार अपील न करताही दिला अपील अमान्य करण्याचा आदेश। निवेदनकर्त्यांनी दिला स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा। उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर यांनी माणा येथील तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांनी कोणतेही प्रकारचे कार्यालयात अपील न करता कार्यालयात विनाकारण त्रास देऊन 2 ते 3 महिने केस चालवून अपील अमान्य केल्याचा लेखी आदेश दिलाय। त्यामुळे कार्यकर्त्यांनी उप अधीक्षक विवेक बिहाडे भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांच्या विरोधात दिनांक 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे। सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार माणा येथील सीट नंबर 5 व प्लॉट नंबर 46 व 50 च्या दिनांक 24/4/2023 रोजी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अकोला यांच्या न्यायालयाने उद्धव कोकणे व आनंदराव कोकणे यांच्या जुन्या झालेल्या नजूल चुकीमुळे जुनी चौकशी पणजी व इतर जुने कागदपत्रे हे रद्द केले। त्याची नोंद घेण्यास मूर्तिजापूर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना आदेश दिला। त्याचप्रमाणे वरील आदेश माननीय उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांनी सुद्धा चुकीची दुरुस्ती करण्याचा उप अधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आदेश दिला होता। परंतु उप अधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूरचे विवेक बिहाडे यांनी विरोधकांशी संगनमत करून आर्थिक देवाणघेवाण करून तक्रार करते उद्धव कोकणे यांनी कोणत्याही प्रकारचे भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे अपील न करता व उप अधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचे अधिकार सुद्धा नसताना तक्रार करते उद्धव कोकणे यांना विनाकारण त्रास देऊन अपील केले नसताना सुद्धा त्यांचे अपील हे निकाली काढून व 2 ते 3 महिने कार्यालयात केस चालवून अपील न करताना सुद्धा त्यांचे अपील हे अमान्य करण्यात आले। उपविभागीय दंडाधिकारी मूर्तिजापूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती या तीनही वरिष्ठांचे आदेश उप अधीक्षक विवेक बिहाडे यांनी आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्या विरुद्ध गैर अर्जदारांशी संगनमत करून आर्थिक देवाणघेवाण करून चुकीचे आदेश देऊन उप अधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। त्यामुळे उप अधीक्षक मूर्तिजापूर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये FIR व चुकीचा आदेश देऊन फसवणूक केल्याची तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी व त्यांनी दिलेले चुकीचे आदेश रद्द करून अकोला अधीक्षक भूमी अभिलेख अकोला व उपसंचालक अमरावती प्रदेश अमरावती यांच्या आदेशाचं पालन व्हावं आणि जुन्या झालेल्या नजूल चुका या दुरुस्त करण्यात याव्या व प्रत्यक्ष ताबा वहिवाटीप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे नोंद व्हावी या मागण्यांसाठी दिनांक 15 ऑगस्ट 2025 पासून मूर्तिजापूर भूमी अभिलेख कार्यालयासमोर तक्रार करते उद्धव कोकणे हे आमरण उपोषण व आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे। मी भूमी अभिलेख कार्यालय अकोला येथे अपील दाखल केलं होतं। भूमी अभिलेख कार्यालयाने माझं अपील मान्य केलं आणि त्या अपिलाचं दुरुस्ती करण्यासाठी इथे मूर्तिजापूरला पाठवले असता उप अधीक्षक यांनी मी उप अधीक्षक मूर्तिजापूर या कार्यालयात अपील न करताना सुद्धा माझं अपील हे त्यांनी अमान्य करून असा आदेश काढला। तसं पाहिलं तर भूमी अभिलेख उप अधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचा अधिकार नाही आहे। त्यांनी माझे न केलेले अपील अमान्य केले कसे? त्यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि जे भूमी अभिलेख अकोला अधीक्षक यांनी जे अपील मान्य करून यांना दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते ते आदेश यांनी पैसे खाऊन त्यांनी उलटे आदेश केले। उलटे आदेश करताना सुद्धा त्यांनी आपण काय करत आहोत, आपण अपील न करता यांचे अपील अमान्य केले हे त्यांना पैसे घेण्याच्या वेळेस सुद्धा सुचलं नाही की आपण काय करत आहोत म्हणून। माझी एक प्रशासनाचं एक विनंती आहे की जे अपील अमान्य केलेलं त्यांनी सदर दुरुस्त करण्यात यावं आणि त्या भूमी अभिलेख उप अधीक्षक मूर्तिजापूर श्री बिहाडे साहेब यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी। जर कारवाई झाली नाही तर मी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसेल। जर मला उपोषणाच्या वेळी त्रास झाला मी आत्मदहन सुद्धा इथे भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयासमोर करेल व याला जबाबदार भूमी अभिलेख कार्यालय उप अधीक्षक बिहाडे साहेब व या संबंधित प्रशासन असेल याची या प्रशासनाने नोंद घ्यावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.